पहाटेचे 4 वाजतायत. सूर्योदयाआधीची ही शांत वेळ. निसर्ग पूर्ण विश्रांतीत आणि मनही अगदी पूर्ण शांत. आणि हीच वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. आपल्या शास्त्राने सुद्धा सांगितलं आहे की सर्वात पवित्र आणि सात्विक क्षण आहे हा. आणि म्हणूनच मी ठरवलं होतं की जेव्हा केव्हा मी गुरुचरित्राचं पारायण करेन ना, तेव्हा हे या ब्रह्ममुहूर्तावरतीच करेन. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी. अगदी भल्या पहाटे तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काही फक्त एक वेळ नाही आहे बरं का, ही एक ऊर्जा आहे, एक अनुभव आहे, स्वतःशी जोडणारा एक पवित्र क्षण आहे. जर दिवसाची सुरुवात अशा या शांततेने, सात्विकतेने आणि सकारात्मकतेने करायची असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे निसर्गानं दिलेली एक अनमोल भेट आहे, जिचा आपण नक्कीच असा फायदा करून घ्यायला हवा. या काळात वातावरणात सात्विक ऊर्जा अधिक असते. मन शांत, विचार निर्मळ आणि श्वास अगदी खोलवर होत असतो. आणि म्हणूनच ब्रह्ममुहूर्त ध्यान, जप, योग आणि प्राणायामासाठी सुद्धा सर्वोत्तम मानला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये तर ब्रह्ममुहूर्ताला देवतांचा काळ असंही म्हणतात. आणि या काळात केलेली अशी ही साधना, प्रार्थना, जप किंवा पारायण अगदी लवकर आपल्याही मनापर्यंत आणि देवापर्यंत पोहोचतं. आणि आपली आत्मिक उन्नती अगदी जलद गतीनं होते. आणि म्हणूनच मला याच मुहूर्तावरती पारायण करायचं होतं. आणि स्वामींनी मला खरोखर साथ दिली आहे आणि माझ्याकडून ते करून घेत आहेत. खूप दिवसांपासूनची माझी ही इच्छा होती की ब्रह्ममुहूर्तावरती उठून व्यायाम करायचा, देवपूजा करायची. ती इच्छा या पारायणामुळे माझी पूर्ण होतीये. बायकोच्या बॅगची तयारी चालू आहे. एक केळ, एक ड्रायफ्रूटचा लाडू. थांबा, रुमाल घालायचा त्यामध्ये माझा. का ना, मला हे वॉच घाला ना तेवढं. हे एकट्याला खूप स्ट्रगल करायला लागते. बरोबर आहे का? बघू थांब. घड्याळ चालू नाहीये म्हणूनच घालून चालली आहे. कुठे घड्याळचं शॉप दिसलं तर सेल टाकून येते ना. तर ना, आवरून सगळं मी निघाली आहे पुण्यामध्ये अल्पनासोबत. अल्पनाला तुम्ही पाहिले ऑलरेडी एका ब्लॉगमध्ये. तर राजेशाही पैठणीला निघालो आहे आम्ही. त्या दिवाळीमध्ये मी जिथून साड्या घेतल्या ना त्या शॉपला. आज साड्या अल्पना घेणार आहे, मी नाही. अहो मी नाही ना, मी नाही ना, मी नाही. आणि केस धुतलेत मी. आणि हे बघा, हे ओरिजिनल टेक्स्चर आहे माझ्या केसांचं. म्हणजे याला थोडंसं सेट करायला लागतं तरच ते चांगले दिसतात. नाहीतर ओरिजिनली हा माझा पिंजरा बनतो सध्या. पूर्वी असं टेक्स्चर नव्हतं. मला असं वाटायला लागलं की जेव्हापासून कलर करायला लागली तेव्हापासून असं झालं आहे. अगोदर खूप असे सिल्की सिल्की होते केस. पण ठीक आहे, चला जे काही आहे ते असं ॲक्सेप्ट करायचं. आणि मला ना कलरबद्दल रिक्वेस्ट आली होती की पुन्हा कलरचा व्हिडिओ बनव. तर सध्या मला कलर अजून ऑर्डर करायचं आहे. आणि एक ना मला खूप सुंदर असं सनस्क्रीन मिळालं आहे जे मी आज लावलं आहे. तर त्या सनस्क्रीनबद्दल लवकरच एक छानसा छोटासा शॉर्ट व्हिडिओ गेट रेडी विथ मी करून मला टाकायचं आहे. आणि तो मला इथे सांगायचं आहे. सनस्क्रीन खरंच खूप भारी आहे. तर ठीक आहे, चला बघूया आता दिवसभर काय काय घडणार आहे माझ्यासोबत. हो, निघतीये मी. फायनली सांगा मला की किती हजाराच्या घेऊ साड्या. थांब की कशासाठी निघतीये मी. कळलाय मला ॲड्रेस. ती भोसरीतून येते, मी मोशीतून जातीये. आम्ही दोघी जणी भेटणार आहोत ना. तर कुठल्या मेट्रोला पोहोचायचं, कुठे गाडी पार्क करायची याचं डिस्कशन झालं, कन्फ्युजन झालं. आणि आता शेवटी सारं कन्फ्युजन मला क्लिअर झाले. आणि आता मी निघतीये हो. मी पोहोचते व्यवस्थित, फोन करते. बाय. नाशिक फाट्याचं हे मेट्रो स्टेशन आहे. इथे आम्ही आलो आहे आणि इथे छान अशी पार्किंगची सोय आहे. स्वतः तिथे पे करायचं. किती तास आपण थांबणार त्यानुसार एका तासासाठी 5 रुपये असा चार्ज आहे. हाय अल्पू. कमी खरेदी करायची, हा जास्त खरेदी नाही करायची. आणि मी तर करणारच नाहीये. हा असं होणार आहे का? मी या स्टेशनला पहिल्यांदा आली आहे. आणि किती छान की अगदी माझ्या ध्यानीमनी नसताना सुद्धा ही अल्पना मला
स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन आली आहे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ आहे बुधवार पेठेमध्ये. या एरियातून कित्येक वेळा मी गेली आहे, पण मला अजिबात माहिती नव्हतं आतमध्ये एवढे सुंदर असे स्वामी आहेत की ज्यांचं दर्शन मला माझ्या या पारायणाच्या काळातच घडणार होतं. खूप मस्त वाटलं. थँक्स अल्पना. अगदी मंदिर बंद होण्याची वेळ आली होती. तिला तर वाटलं होतं बंदच झालं असेल, पण नाही, माझ्या नशिबानं मंदिर ओपन होतं. कारण मला असं वाटतं की या सप्ताहामुळे जास्त वेळ मंदिर ओपन असणार. इथे मँगो सिल्कचं कलेक्शन होतं सगळं. हे सुंदर आहे त्यापेक्षा. यामधलीच म्हणजेच जामदानी सिल्क साडी घेण्यासाठी अल्पना मला इथे घेऊन आली आहे राजेशाही पैठणीला. आणि तुम्ही पाहताय किती सुंदर असं हे कलेक्शन आहे जामदानीचं. मी तर अगदी प्रेमातच पडले, कुठली घेऊ आणि कुठली नको. पण नाही मी कंट्रोल केलं आहे माझ्या मनाला की मी नाही घेणार आणि नाही घेणार. पण पुढे तुम्हाला कळेलच. तर यामधली पर्पल कलरची अल्पनानं साडी घेतली, जी अतिशय सुंदर आहे. हलकी फुलकी ही जामदानी सिल्कमधली साडी आहे बरं का, कॉटनची नाही. आणि हिची प्राईज प्रत्येक दुकानात तुम्हाला वेगळी वेगळी भेटेल. आता इथे ही 5,000 रुपये 5,500 रुपये अशी आहे, जी डिस्काउंट करून आम्ही अगदी 4,500पर्यंत मिळवलेली आहे. तर कसा वाटतोय रेट आणि ही साडी नक्की सांगा. हे बघा, माझ्या हातातली ही जी पर्पल कलरची आहे ना, तर ती घेतली अल्पनाने. घेण्यासाठी आलो आहे खरं तर ही एक साडी, पण तिने ही राहिली बाजूला. आता याहीपेक्षा सुंदर अजून साडी घेतली. ब्लॅक पैठणी कितीची आहे? ब्लॅक पैठणी कितीची आहे? 17,900 हां. चला आता जरा प्युअर सिल्क, हँडलूम आणि थोडी भारीवाली साडी पाहतोय आम्ही. जरा कलर दाखवा अजून खालचे. दाखवतो. व्हिडिओ मध्ये दाखवा ना माझ्या असे खाली. ते असे ठेवतो ना, म्हणजे सगळे कलर बघते. काय भेटलं? कलर भेटला बघा. आता मे महिन्यात हीच साडी घेतली परत हीच घेऊ. हे बघा तर बघा. तू बॉट. कलर अच्छा. हा, कलर वेगळा आहे ग, छान आहे. सुंदर आहे बॉर्डर. हे बघा. पण तुला तू वेगळा कलर बघतीयस. तो आहे ब्ल्यू मध्ये. हा प्रकार तो आहे, पण तो कलर पाहिजे. ब्लू पाहिजे. हे वेगळे रंग आहे, असे रंग आहे ना भेटत नाही. त्यांना मी तिच्या डोक्यात तोच आहे वेगळा. कॉम्बिनेशन नवीन आहे. ही या साडीचा कलर आणि त्या साडीची अजून डार्क ब्ल्यू मध्ये बॉर्डर. आपलं कसं असतं बायकांचं ना, एखादीची साडी जर का आपल्याला आवडली असेल तर तशीच साडी आपण शोधत असतो. मग दुकानदाराने कितीही साड्या दाखवू द्या, फिरून फिरून आपण त्याच प्रकारावरती येत असतो. तर आता त्यांना देखील आपली सायकॉलॉजी कळत असेल, हो की नाही बाबा, कितीही म्हटलं तरी या जे फोटो घेऊन आलेत सोबत तशीच साडी घेणार या. 23 याचा अर्थ. त्यात पोस्टर दाखवतो तुम्हाला. समजतंय? पे मध्ये मी ह्यांच्याकडून कडवायलाच घेतली. तिन्ही कलर चांगले आहेत. एक रेड एक होता. नाही त्या साडी येते ना व्यवस्थित छान. रेड कलर आहे का डार्क वाला? ते काय हा ना. तो एक आहे रेड. काका तिथे आहे इकडे. रेड आहे ना. आता हा मला आवडला. छान आहे. हे बघा ते रेड. Active थोडीशी. हे बघा रेड. अरे पण रेड पेक्षा हा घ्या. हा रेड पेक्षा आहे ना, हा रंग एकदम रॉयल दिसतो. बॉर्डर आणि हे कलर कॉम्बिनेशन ब्लाऊज वगैरे अल्पना तसाच स्टिच करायचा. वाव. हीच ती अल्पना आहे बरं का, जिने मला अगदी सुरुवातीपासून या राजशाही पैठणी दुकानाबद्दल सांगितलं होतं. आणि नंतर कोइन्सिडन्स असा झाला की यूट्यूब थ्रू मिळालेली माझी दुसरी मैत्रीण म्हणजे ज्योती ही या दुकानाची ओनरच निघाली. तर असं आहे, एक लॉयल कस्टमर आणि आताची आमची झालेली ओळख म्हणून ही 23,000ची साडी जवळपास 19,000 रुपयाला आम्हाला मिळालेली आहे. आणि खूप अशी सुंदर शाईन आहे या साडीला. सिल्क छान आहे, अगदी प्युअर हँडलूम गडवाल साडी आहे. आणि मी बघा इथे काय करते, मी नाही म्हणत 2 हलक्या फुलक्या साड्या घ्यायच्या या नावाखाली साड्या घेतलेल्या आहेत. आराधना मॅचिंग सेंटर किती मोठं आहे. हे शॉप मला अल्पनानं दाखवण्यासाठी म्हणून इथं घेऊन आली आहे. आम्हाला घ्यायचं खरं तर काहीच नव्हतं. मला ॲक्च्युली माझ्या शालूसाठी बघायचं काय आहे. करताय तुम्ही आता? मला याच्यावरती नाही घ्यायचंय. बरं ठीक आहे.
आले आले ए इथं आठ वाटतं पिकल्या. चला आता घरी निघण्याची वेळ. घरी चाललोच आहोत. जाता जाता मेट्रो स्टेशनला ऑन दी वे ही तुळशीबाग लागते. तर म्हटलं चला थोडीफार किरकोळ शॉपिंग करून घेऊया, जसं की टिकल्या आणि बरेच असे काही छोटे मोठे आहेत. आणि इथे बघा आम्ही दोघीही पाराण्याला बसलो आहोत. तर दोघींनी आपले आपले 20-20 रुपये पे करून इथे उसाचा रस पितोय. आणि खूप कोरड पडली होती घशाला. एकतर खायचं प्यायचं काहीच नाही आहे बाहेरचं. आणि मी मात्र सोबत जे काही केळ आणलं होतं ते खाऊन घेतलं होतं. अल्पना मात्र तशीच होती. मग उसाचा रस पिलो आणि छानशी इथं स्वामींसाठी सुद्धा खरेदी केली. म्हटलं आपण आपल्यासाठी करतोय तर पारायण सुरू आहे, स्वामींच्यासाठीही नवीन काही फेटे माळा घ्याव्या आणि इथे घेतलेले आहेत. मंडई मेट्रो स्टेशन नको, महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन नामकरण झालेच पाहिजे. अशी चांगली झालंच पाहिजे. कळवा मेसेज करून आम्हाला झालं म्हणून. हे आम्हाला कळेलच की महात्मा फुले. आपण आता म्हणायला चालू करू महात्मा फुले मंडई. मी डबल PG आहे, MBA महात्मा फुलेंमुळं. म्हणूनच मला मगाशी म्हटलं ना मी, झालंच पाहिजे. सावित्रीबाई बऱ्यापैकी वेळ झाला आहे. 4पर्यंत घरी पोचायचं असं मी टार्गेट ठेवलं होतं. येता येता अशा एवढ्या सुंदर हिरव्या पालेभाज्या दिसल्या ना की मोह आवरला नाही. सगळ्या प्रकारच्या मी भाज्या घेऊन आली आहे. चक्क चुका वगैरे मला मिळाला इथे आणि लाल भोपळा आणि ह्या सगळ्या पालेभाज्या. आता निवडायला किती का वेळ लागेना, पण भाज्या दिसल्यानंतर मोह आवरत नाही. सध्या भाजी आणि भाकरीवरती जास्त जोर आहे. बाहेरची लाईट चालू होती. वाव, आलं माझं लायसन. आणि दिव्यामध्ये तेल आहे ना. चला आली आहे मी घरी. अशा पद्धतीनं माझी शॉपिंग दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळात. आहोंना पण दाखवते आणि तुम्हाला पण दाखवते. 4:30चं लिमिट होतं ना परत यायचं. काय ते सुख आहोंच्या हातचा मस्त असा घाटी मसाला चहा. आहा हा. काय आहे बघितलं माझ्या हातात. माझं लायसन आहे ते, माझं परमनंट लायसन, जे मी खूप प्रयत्नार्थी मिळवलेलं आहे. चला ओपन करा तुमच्या शुभ हस्ते. फायनली आता हे लाईफ टाईम साठी ना, 20 वर्ष नॉट लाईफ टाईम. व्हॉट एव्हर. म्हणजे नाही का, अरे पुन्हा टेस्ट नाही द्यावी लागणार ना. होय, चित्र आले, चित्र पण आले. कसलं चित्र? हे बघ, चित्र म्हणजे मी गाडी चालवलं कारचं चित्र चित्र आलंय. आलंय. मला वाटलं मी टेस्ट दिलेल्याचा फोटो आलाय तिथला. काही येतं ना डोक्यात माझ्या. आणि बघू 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 घेऊ मी. वाव, मी फोटो नाही दाखवू शकत. फोटो नाही दाखवू शकत माझा. मला तिथे तो PSI पण बघत होता डबल नक्की तुमचाच फोटो आहे का म्हणून. म्हटलं हो, इतका सुंदर देखणा फोटो माझाच आहे. माझ्या या साऱ्या युट्यूब फ्रेंडच्या सोबत आहोंना शॉपिंग दाखवणार आहे. सगळ्यात पहिली शॉपिंग आहो. तुमचं सगळ्यात मोठं काम आता हलकं होणार आहे. आहोंना प्रत्येक सणाला माझ्यासाठी गजरा आणावा लागतो. तर आता मी परमनंट गजरा आणलाय 100 रुपयाचा. तर आता प्रत्येक सणाला तुम्हाला टेन्शन नाही राहणार. कागदाचा आहे का प्लास्टिकचा असतो? कशाचा असतो हा? अगं बाई, फसलं नाही, चांगला आहे हा. मी गाडीच्या डिकीत हे ठेवलं आणि डिकी बसत नव्हती, मी फोल्ड केलं आणि त्याच्यावर मी बसले. तर माझ्या ओझानं गजरा खराब झाला राव. थोडासा कागद आहे, थोडासा झालाय. ठीक आहे, केला आपण सरळ त्याला. 100 रुपये वा या नाही. एकदा दोनदा घातलं ना तरी 100 रुपये फिटतात. तसं पण तुम्ही गजरे मला 150-150 रुपये आणता एका वेळेला. मला कसं दिसणार, तो कसा दिसतोय? हल्ली हा गजरा प्रत्येकाकडे असतो, माझ्याकडेच नव्हता. छान आहे ना, छान दिसतोय ना. इमर्जन्सी कधी कधी घालू शकते. अरे वा, ओरिजिनल वाटतोय. तर ही पहिली शॉपिंग, जी डिकीट ठेवून थोडंफार झालंय, जास्त नाही. आता दुसरी शॉपिंग. हे विठ्ठल रुक्मिणीसाठी सुंदरशा माळा.
आणि ही महाराजांच्यासाठी. आता मला परफेक्ट कळालंय की एक्झॅक्टली हे कुठं चांगलं मिळतंय. मी अजून घेत जाईल वरचेवर. आणि हे बघा ढेंटडॅन, महाराजांच्यासाठी किती दिवसांपासून मला चांगले हे हवे होते फेटे. किती सुंदर सुंदर आहेत. एक व्हाईट कलर मध्ये आहे, एक येलो आहे छानसा त्यांचा आवडीचा, आणि एक रेड आहे. अल्पनानं चूज केलेत सगळे. मस्त आहेत ना. टिकल्या मस्त आहेत, छान आहेत ना. ढेंटडॅन, संक्रांतीसाठी साडी. आता मी साड्या कोणत्या घेतल्या ते दाखवते. ही सिंपल अशी ब्लॅक साडी मला हवी होती आणि यामध्ये 2 ऑप्शन होते. हे पूर्ण गोल्डन एक होतं आणि हे फेंट गोल्डन एक आहे. तर सगळेच बोलले मला अल्पना आणि ते बाकीचे की तू हे वाली घे. कशी वाटते? प्लेन ब्लॅक आहे, सूट पण छान आहे ना. मस्त आहे, ऑर्गनचा टाइप मध्ये. आतमध्ये कशी आहे हे बघा. हा पल्लू आहे. आवडली की नाही? छान आहे, छान. मला ही 1000 रुपयाला दिली. आवडली का नाही? छान आहे, अजून छान आहे, छान आहे म्हणा की. खूप छान. मग काय मला असं वाटत आहे तुमच्या चेहऱ्याकडे बघून. भारी मध्ये आणायची होतं का? हलकी झाली का खूप? महागातली साडी. कमी पैसे खर्च झाले का? महागातली साडी. सांगा ना काय गडे तुम्ही. क्रश मध्ये आवडली? छान. अल्पनानं चूज केली. तिच्याकडे ही अशी ऑफ व्हाईट आहे, पण त्यांच्याकडे हा एकच कलर होता शिल्लक. तर मला आवडला, माझ्याकडे नाही हा कलर. छान. लेस लावली ना, छान वाटते. ही मला ही कितीची साडी होती? हा पल्लू आहे. हे बघा सुंदर आहे ना बॉर्डर. इथे हे हा आणि ब्लाऊज थोडासा डार्क आहे. साडी वेगळी आहे बघा. छान दिसेल ना. छान छान. उद्याच जायचं स्टिचिंगला द्यायला. मला हे कधी नेसेन असं झालंय. हा इथं आहे प्राइस. मला दोन्ही साड्या मिळून 2300ला दिलेत त्यांनी, कारण खूप सारा डिस्काउंट घेतला. तुम्हाला एक सांगायचं होतं की या साड्या तर झाल्या, आम्ही आज शॉपिंग करून आलो, पण लवकरच मी तुम्हाला ना एक अजून साड्यांचं दुकान सांगणार आहे. आणि मला त्यांनी स्वतःहून बोलवलंय, म्हणजे तुम्ही आता समजू शकता की मी पहिलाच असा काहीसा व्हिडिओ बनवते आणि आय होप तुम्ही मला सपोर्ट कराल. म्हणजे तुमच्यापर्यंत एक वेगळं कलेक्शन साड्यांचं किंवा एक वेगळं दुकान जे मलाही माहिती नव्हतं. त्यांनी जेव्हा मला कॉन्टॅक्ट केलं तेव्हा मला कळालं की असं एक शॉप आहे. तर त्या शॉपमध्ये मी जातीये आणि 2-3 दिवसांनी तोही व्हिडिओ बघा. तुम्ही बघा कलेक्शन कसं वाटतंय. मी माझा खरा रिव्ह्यू देईन. आता खरा म्हणण्यापेक्षा ते बोलवत आहेत, ते दाखवत आहेत, तर मी तेच तुम्हाला फक्त शो करणार आहे, जेणेकरून आपल्याला जसं मला कळते की इथे हे मिळते तिथं ते मिळते तसंच तुम्हालाही कळेल. तर चला आता मी खूप साऱ्या भाज्या घेऊन आली आहे, त्या मस्त निवडणार आणि कांतारा मूवी बघणार. जो हिंदीत येण्याचा आम्ही वाट बघत होतो आणि तो आलाय. तो मूवी बघत बघत भाज्या निवडणार. आणि प्रितीशने पिझ्झा ऑर्डर केला, त्याच्यासाठी आता प्रश्न राहिला आपला दोघांचा. तर आम्ही आता बिना कांदा लसणाची आता भाजी सुरू आहे सध्या. तर मी कंपल्सरी सगळ्यांना तेच देते. मी काय करते तुम्ही पाहिलं का, मी ना 2-3 भाज्या बनवते बिना लसणाच्या, छान लागतात. तर थोडेसे ऑप्शन भेटतात ना. एकच भाजी आणि भाकरी म्हटलं की खूप कमी वाटते, म्हणून एकाच वेळेला 2-3 भाज्या बनवायच्या आणि खायचं. असं सुरू आहे. याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करूया. माझ्या साड्या कशा वाटल्या नक्की सांगा. आता तुम्हाला कळणार नाही, पण मी नेसल्यावर तुम्हाला कळेल की कशा दिसत आहेत ह्या. आणि भेटू आपण मग उद्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू ऑल.